नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट परीक्षेसाठी मानसशास्त्र हा एक घटक आहे आणि मानसशास्त्र हा विषय त्यामध्ये 25 मार्काला विचारलेला आहे आणि त्याच घटकामध्ये म्हणजे मानसशास्त्र या विषयाच्या अंतर्गत मानसिक आरोग्य हा एक घटक आहे आणि त्या मानसिक आरोग्याच्या अंतर्गत मानसिक विकृती असा एक घटक आहे आणि त्या मानसिक विकृतीवर 2017 ला भरपूर प्रश्न विचारले गेले होते। आता मानसिक विकृत्या हा भरपूर प्रकारच्या आहेत, त्यालाच इंग्लिशमध्ये डिसऑर्डर्स असे म्हणतात। आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिसऑर्डर्स पाहणार आहोत, म्हणजे आजच्या या व्हिडिओपासून आपण डिसऑर्डर पाहायला सुरुवात करणार आहोत। पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक डिसऑर्डर पाहणार आहोत आणि त्या डिसऑर्डरच्या अंतर्गतच आणखीन एक आहे म्हणजे भयगंड। भयगंड ज्याला दुर्भीती असे म्हणतात आणि इंग्लिशमध्ये त्याला फोबिया असे म्हणतात। आता फोबिया हा घटक तसं पाहायला गेलं तर खूप मोठा आहे। जे डिसऑर्डर आहेत ते सुद्धा खूप मोठे आहेत, भरपूर प्रमाणात डिसऑर्डर आहेत, वेगवेगळे डिसऑर्डर आहेत आणि वेगवेगळ्या डिसऑर्डरवर आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत। आता जो फोबिया हा एक घटक आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फोबिया आहेत। आता फोबिया हे असंख्य आहेत। आता मला जेवढी माहिती आहे तेवढ्या फोबियावर आपण प्रकाश टाकणार आहोत, म्हणजे त्याचा अभ्यास करणार आहोत। पण आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भयगंड म्हणजे फोबिया, आता फोबिया अंतर्गत अनेक वेगवेगळे प्रकार आहेत ते पाहणार आहोत। पण तत्पूर्वी एक गोष्ट सांगायची आहे की हा घटक आपण का पाहत आहोत, कारण आता लागलीच आपण मानसिक आरोग्य हा टॉपिक सुरुवात करणार आहोत। पण आता मानसिक आरोग्य हा टॉपिक कसा सुरुवात करणार आहोत, तर सर्वप्रथम आता आजचा हा व्हिडिओ झाला। ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला फोबियाबद्दल म्हणजे 7-8 फोबिया पाहणार आहोत आणि एक डिसऑर्डर पाहणार आहोत। हा व्हिडिओ झाल्यानंतर एक दुसरा व्हिडिओ येईल जे की मानसिक आरोग्य म्हणजे मानसिक आरोग्य, त्याच्यामध्ये मानसिक स्वास्थ्य आणि मानसिक विकृती आहेत त्याच्याबद्दलचे जे महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह आहेत, फक्त महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह त्याच्या संदर्भाचे नोट्सचा व्हिडिओ येईल आणि ते झाल्यानंतर लागलीच डिसऑर्डरवर व्हिडिओ येतील। आता डिसऑर्डर हे मी 15 डिसऑर्डर शोधून काढलेले आहेत, म्हणजे जे की परीक्षेला विचारले जाऊ शकतात, मागे विचारले गेले होते आणि याच्या पुढल्या परीक्षेमध्ये 100% विचारले जाण्याची शाश्वती आहे असे डिसऑर्डर आहेत। ते डिसऑर्डरबद्दल आपण एक एक माहिती घेणार, म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये एक डिसऑर्डर आणि त्याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि त्याच्यामध्ये काय करणार आहोत। काही असे डिसऑर्डर आहेत म्हणजे काही अशा मानसिक विकृत्या आहेत, त्या रट्टा मारण्यापेक्षा म्हणजे ते पाठांतर करण्यापेक्षा सतत वाचून घेण्यापेक्षा समजून घेणं महत्त्वाचं आहे। एकदा का समजून घेतलं तर मग ते वाचल्यानंतर लगेच लक्षात राहतं। म्हणजे अशा काही मानसिक विकृत्या आहेत, ते सर्वप्रथम आपण काही मानसिक विकृत्या बोर्डावर समजून घेणार आहोत। ते झाल्यानंतर लागलीच त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या मानसिक विकृतीबद्दल म्हणजे डिसऑर्डरबद्दल लिखित स्वरूपाच्या नोट्सचा सुद्धा आपण व्हिडिओ टाकणार आहोत। म्हणजे अगोदर समजून घ्यायचं, समजून घेतल्यानंतर त्याचा व्हिडिओ म्हणजे लिखित स्वरूपाच्या नोट्स सुद्धा मिळणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं, ह्या नोट्स PDF स्वरूपात मिळणार नाहीत। माझा PDFला सुरुवातीलाही विरोध होता, आताही आहे आणि पुढेही राहील। जे काही नोट्स मिळणार आहेत, अगोदर जे डिसऑर्डर आहेत ते तुम्हाला मी समजून सांगणार आहे, बोर्डावर समजून सांगणार आहे, विश्लेषणात्मक पद्धतीने समजून सांगणार आहे आणि त्यानंतर त्या मानसिक विकृतीचा किंवा डिसऑर्डर म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये डिसऑर्डर म्हणतात त्याच्या लिखित स्वरूपाचा नोट्सचा सुद्धा व्हिडिओ येणार आहेत। अशा संदर्भात पुढला प्लॅनिंग आहे। आता हा पुढला प्लॅनिंग झाला तर आजच्या या व्हिडिओमधला आपला जो टॉपिक आहे मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर आणि भयगंड म्हणजे दुर्भीती हा जो घटक आहे तो आता आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी मला एक गोष्ट सांगायची आहे की जे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेची तयारी करत आहेत, असे असंख्य जण आहेत, परीक्षेची तयारी करत आहेत, पण त्यांच्यामध्ये नैराश्य निर्माण झालेलं आहे। ते नैराश्य सुद्धा आपल्याला मानसिक आरोग्य या टॉपिकमधून दूर होणार आहे, एकदम व्यवस्थितपणे आपल्याला समजणार आहे, त्याच्यातून आपल्याला अभ्यास करायला सुद्धा मोटिवेशन मिळणार आहे। त्यासाठी मानसिक आरोग्य हा घटक आपण सुरुवातीला घेण्याचा हाच एकमेव कारण आहे आणि व्हिडिओ पूर्ण पाहत जा। पूर्ण पाहिल्याशिवाय काही समजणार नाही। तुम्ही जर स्किप करत राहिलात 1 मिनिट पुन्हा डायरेक्ट 10 मिनिटाचं पाहायला गेला तर तसं काही समजणार नाही। एक ना एक शब्द महत्त्वाचा आहे आणि जो काही मी सांगणार आहे ते एक ना एका शब्दावर एक ना एका पॉईंटवर परीक्षेमध्ये प्रश्न पडलेले आहेत आणि पुढे सुद्धा पडण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघत जावा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत जावा, लाईक करायला पैसे पडत नाहीत। आता जास्त प्रवचन न देता आपण मानसशास्त्र या घटकातील महत्त्वाचा टॉपिकला सुरुवात करू। आपण जो चॅप्टर पाहत आहोत
मानसिक आरोग्य, मानसिक विकृती म्हणजे मानसिक आरोग्याच्या मध्येच मानसिक विकृती हा एक घटक आहे आणि आपण हा सुरुवातीला का पाहत आहोत, कारण पुढे आपल्याला संपूर्ण याच्या संदर्भाच्या नोट्स पाहिजे आहेत, नोट्सचे व्हिडिओ पाहिजेत, एकदम संपूर्ण डिटेल्समध्ये पाहिजेत आणि आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये हा घटक खूप महत्त्वाचा आहे। आपलं रोजचं आयुष्य जगताना, रोजच्या सामाजिक जीवनामध्ये वावरताना हा घटक आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं, कारण आपण लहानाचं जन्मल्यापासून मोठं होतं, मग म्हातार होजेपर्यंत मरेपर्यंत ह्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्याला आहेत म्हणजे पाचीला पुजल्यासारखे आहेत। आपलं व्यक्तिमत्व, आपल्या व्यक्तिमत्वातून काय काय घडत असतं, आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये काय काय गोष्टी घडत असतात, समोरच्या व्यक्तीला कोणता मानसिक आजार आहे हे दिसत नसतं। व्यक्ती एकदम व्यवस्थित असते, साधी असते, दिसायला एकदम व्यवस्थित दिसते, मग ते साधा व्यक्तिमत्व असतं म्हणजे नॉर्मल दिसते आणि ॲबनॉर्मल। आता नॉर्मलमध्ये काय असतं, व्यक्ती सर्व एकदम व्यवस्थितपणे दिसतं, त्याला शारीरिक रूपात काही व्यंग दिसत नाही, म्हणजे शारीरिक रूपात त्याला कुठली विकृती दिसत नाही। मानसिक असं पाहायला गेलं तर एकदम सरळ सरळ पाहायला गेलं तर काही दिसत नाही, पण त्याच्या मनामध्ये जे भावनांचा म्हणजे भावभावना असतात, त्याचा म्हणजे इमोशनल चालू असतं, मनामध्ये एक गुंता चालू असतो, त्या गुंत्यांच्या प्रकारातूनच मानसिक विकृत्या निर्माण होतात। त्याच मानसिक विकृत्यामधल्या वेगवेगळ्या विकृत्या आहेत ते अभ्यासणार आहोत आपण। रोज असताना म्हणजे रोज चालत असताना, जीवन जगत असताना प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये कुठली ना कुठली एक मानसिक विकृती असते। ती मानसिक विकृती कुठली असते ती आपल्याला सुद्धा माहिती नसते। आपल्याला वाटतं आपण एकदम व्यवस्थित आहेत, नॉर्मल आहेत असं वाटतं, पण आपल्याला सुद्धा एखादी मानसिक विकृती असू शकते, म्हणजे 100% असते। असं काही नाही आहे की कुणालाच नाही आहे, जगामधले जेवढे व्यक्ती आहेत त्याला कुठल्या ना कुठल्या व्यक्तीला एखादी तरी विकृती असते म्हणजे असतेच, पण ती व्यक्ती मान्य करत नसते किंवा त्याचं अवलोकन झालेलं नसतं। आता हा घटक आपण का पाहतोय म्हणजे आपल्याला इंटरेस्ट निर्माण येण्यासाठी। आता कसं आहे ग माहिती आहे का, हा जो घटक आहे, हा जो टॉपिक आहे, रट्टा मारून पाठ होण्यासारखा नाही, ह्याला समजून घेणं म्हणजे थोडंसं इंटरेस्ट घेऊन जर केलं ना, एकदम जबरदस्त घटक आहे, समजायला सोपा आहे आणि ह्याच्यामधलं आपण मास्टर होऊन जातो। म्हणजे आपल्याला रोज जाताना समोरचं व्यक्ती बघितलं तर आपलं डोकं चालायला चालू होतं की ह्याच्या मनामध्ये काय चालू आहे, ह्याला कुठली विकृती आहे का, त्याचं वर्तन कसं आहे, त्या वर्तनावरून आपण ठरवू शकतो। पण आता जाऊ द्या, जास्त प्रवचन न देता आपण पाहू मानसिक आरोग्य, त्याच्यामधला हे मानसिक विकृती। आता जी मानसिक विकृती आहे त्याच्यामधलं भयगंड, आता ह्या भयगंडालाच काय म्हणतात, दुर्भीती म्हणतात, त्यालाच फोबिया म्हणजे इंग्लिशमध्ये फोबिया म्हणतात, हे पाहणार आहोत। त्यानंतर आपण काय पाहणार आहोत, मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणजे एकाधिक व्यक्तिमत्व विकृती। आता सर्वप्रथम आपण एकाधिक व्यक्तिमत्व विकृती पाहू म्हणजे मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर। आता हे एकदम साधं सरळपणे सांगायचं गेलं तर मी हित आहे, माझं व्यक्तिमत्व काय आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की माझं नाव अक्षय विरकर आहे, मी राहणार लातूरचा आहे, पण हे व्यक्तिमत्व समोरचं तुम्हाला एकच दिसतंय, पण अचानक मला काहीतरी झालं, आता तुम्हाला माहिती नाही माझ्यासोबत काय झालं, पण मी अचानकच चलत चलत एकदमच माझं डोकं सटकलं किंवा मी काही झालं आहे तसं आहे, रस्त्याने जात आहे, पण अचानक मी माझं व्यक्तिमत्व बदलतो, म्हणजे माझं नाव अक्षय विरकर आहे पण मी दुसऱ्या नावानं बाहेर जाऊन वावरायला लागतो। आता विजय दीनानाथ चव्हाण ही पर्सनॅलिटी माझ्या अंगामध्ये शिरली, ती झाली मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर। म्हणजे माझं व्यक्तिमत्व आहे अक्षय विरकरचं, पण मी अचानक विजय दीनानाथ चव्हाण हा जो रोल आहे तो अंगामध्ये शिरून घेतो, तो वावरतो, त्याचा रोल जपतो। मग असंच अचानक पुढे गेलं तर मग आणखीन सचिन तेंडुलकर सारखं वागायला चालतो, चलतानाच क्रिकेट खेळायला लागतो, म्हणजे मीच सचिन तेंडुलकर आहे त्या पद्धतीने वागायला लागतो, ती म्हणजे मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर। म्हणजे व्यक्ती एक, त्याच्यामध्ये व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू, म्हणजे व्यक्तिमत्व एकच असतं पण तो वेगवेगळे व्यक्तिमत्व घेऊन जगत असतो। आता एक अमेरिकेमध्ये असा एक किस्सा घडलेला आहे, ही एक व्यक्ती आहे त्याच्यामध्ये 120 व्यक्तिमत्व निर्माण झाले होते, म्हणजे मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर। म्हणजे व्यक्ती एकच पण तो जगत असतो 120 लोकांचे आयुष्य। आता आणखीन सरळ एक उदाहरण पाहायला गेलं तर आता मी मराठी बोलतो, मला इंग्लिश बोलता येत नाहीये, पण होतं असं काय की अचानकच मी इंग्लिश बोलायला लागतो, अचानकच मी जॅपनीज बोलायला लागतो। म्हणजे जी जॅपनीज बोलणारी एकदम परफेक्ट व्यक्ती असते त्या व्यक्तीचं मी व्यक्तिमत्व कधी बघितलेलं असतं, कधी कधी बघितलेलं सुद्धा नसतं, ते व्यक्तिमत्व माझ्या अंगामध्ये शिरतं आणि त्या व्यक्तिमत्वाचं म्हणजे त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व मी जगू लागतो आणि ते तसं वागू लागतो, ती झाली मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर। आता ही मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर समजून घ्यायची आणखीन एक सरळ उदाहरण म्हणलं तर तुम्ही अपरिचित पिक्चर पाहिला असेल, अपरिचित पिक्चरमध्ये काय असतो, आंबी असतो, रॅम्बो असतो आणि आणखीन एक हे असतं। आता आंबी नावाचं व्यक्तिमत्व एकच असतं पण त्या व्यक्तिमत्वाच्या अंतर्गत 3 व्यक्तिमत्व शिरलेले असतात। आंबी लहान असतो, लहानाचा मोठा होतो, पण आता कसं असतं माहिती आहे का, जी मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे का होते,
तर व्यक्तीमध्ये काहीतरी असं निर्माण झालेलं असतं, भय निर्माण झालेली असते, भीती निर्माण झालेलं असतं, काहीतरी घटना घडलेली असते, कुठल्याही घटनेमागं काहीतरी कारण असतं. तसंच मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर मागे सुद्धा काहीतरी कारण असतं. आता कारण काय असतं ते शोधल्याशिवाय मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणजे एकाधिक व्यक्तिमत्व विकृती ही का जडली ते कळत नाही. आता ते जाणून घेण्यासाठी व्यक्ती लहान असते, मग ती लहानाची मोठी होत असताना त्याच्या आयुष्यामध्ये काय काय घडलेलं असतं त्या गोष्टी जाणून घेतल्या तर मग आपल्याला कळते की मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर ही कशामुळे झालेली आहे. आता जे कॅरेक्टर आहे अपरिचित मधलं आंबी नावाचं, ते लहानाचं मोठं होत असतं, पण अचानक त्याच्या आयुष्यामध्ये अशी घटना घडलेली असते की त्याची बहीण जी असते ती पाण्यामध्ये पडून, त्या पाण्यामध्ये करंट शिरलेलं असतं, ती लागून ती मरते. मग ह्याच गोष्टीचा त्याच्या मनावर खूप परिणाम झालेला असतो. पण आता त्याचं पिक्चरमध्ये दाखवलेलं काय असतं की त्याचे वडील लाईनमॅनला फोन करतात की अशी तार पडलेली आहे, ती तार पाण्यामध्ये कधी बी पडू शकते, त्याच्यानंतर ते वीज प्रवाह कधी बी असं बाजूला पसरू शकतो. फोन लावल्यानंतर जे लाईनमॅन असतात फोन उचलतात पण ऐकून घेत नाहीत. त्यानंतर आणखीन एक घटना असते की त्या दिवशी ड्राय डे असतो. आता ड्राय डे दिवशी दारूची दुकानं बंद असतात, पण दारूची दुकानं त्या दिवशी लपून दारू विकली जाते, पोलिस दारू घेतात. मग त्यावेळेस तो माणूस पोलिसाला कंप्लेंट करतो फोनवर, पण पोलीस कंप्लेंट घेत नाही, तो दारू पिऊन तिथं स्टूल होतो. मग ह्या सर्व गोष्टीमुळं ती वीज काही ती बंद खंडित केली जात नाही, तो वीज प्रवाह तसा चालू असतो. ती विजेची तार पाण्यामध्ये पडते, पाण्यामध्ये वीज प्रवाह चालू होतो. मग अशानंतर असं जात असताना सायकली म्हणजे असं ते 3 चाकी असतं ना, 3 चाकी रिक्षातून त्या आंबी नावाची म्हणजे जे व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्ती म्हणजे जे कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरची बहीण जात असते, ती पाण्यामध्ये पडते आणि तिथंच मरते. आता तिथं मरल्यानंतर त्याच्या मनावर परिणाम झालेला असतो. मग त्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर त्याची आजी म्हणते, जी आजी दाखवलेली असते, ती आजी म्हणते की अशा लोकांना मारलंच पाहिजे, हेच केलं पाहिजे. मग त्याच्या मनामध्ये एक रागीट स्वरूपाचा एक स्वभाव निर्माण होतो, त्याच्यातूनच निर्माण झालेली एक दुसरं कॅरेक्टर असतं. तसं आहे. आता अपरिचित पाहिल्यानंतर तुम्हाला मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर एकाधिक व्यक्तिमत्व विकृती ही समजून जाते. आणि आता आणखी एक लेटेस्ट छापायचा गेला तर डिझनी प्लस हॉटस्टारवर एक वेब सिरीज आलेली आहे कुठली मून नाईट नावाची. त्या मून नाईट सिरीजमध्ये काय दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डरबद्दल सांगितलेलं आहे. म्हणजे ते थोडासा सुपर हिरो टाईप पिक्चर आहे, पण मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर हे त्याच्यात दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये काय असतं 3 कॅरेक्टर दाखवलेले, म्हणजे एकच आहे, तो एकच व्यक्तिमत्व आहे, पण तो रात्री झोपीमध्ये कुठेही फिरतो. म्हणजे व्यक्तिमत्व बदलतं, त्याचं दिवसभर एक राहतं आणि रात्री झोपीत दुसरं होतं, पुन्हा अचानक तिसरं बदललं जातं. कसं बदललं जातं ते त्या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे. पहिल्यांदा तो असतो स्मिथ नावाचा असतो, पुन्हा मार्क नावाचा असतो आणि तिसरी एक असतं. आता ते तसं का घडतं, आता ते जे असतं म्हणजे जी एक कॅरेक्टर आहे, समजा त्या ठिकाणी मी आणि माझ्या लहान भावाला घेऊन कुठेतरी फिरायला गेलेलो आहे. फिरायला घेऊन गेल्यानंतर डोंगरामध्ये घेऊन गेल्यानंतर डोंगरामध्ये फिरत असताना अचानक तिथं पाणी आलं, पाण्यामध्ये माझा लहान भाऊ तिथंच गेला. त्या घटनेची कृती जी असते ती माझ्या मनावर परिणाम करते. घरी गेल्यानंतर घरची त्या व्यक्तिमत्वाची जी आई असते म्हणजे त्या व्यक्तीची जी आई असते त्याला राग होते, ह्या सगळ्या कृत्यामागं तू आहे, तुझ्यामुळं ते लहान भाऊ गेला असं त्याला म्हणते. मग पुन्हा टॉर्चर करते, मारते. मारल्यानंतर त्याच्या मनामध्ये राग निर्माण होतो, भय निर्माण होते, भीती निर्माण होते, दोष निर्माण होतो. ह्याच्यातूनच आणखीन एक कॅरेक्टरची निर्मिती होते, कुठल्या स्मिथ नावाच्या. आता ती जर कॅरेक्टरची आता नाव जरा बदललेले आहेत, त्या नावाची ही झालं म्हणजे मार ह्यानंच खाल्लेला असतो. मार खाल्ल्यानंतर त्याच्या मनामध्ये आणखीन एक दुसरं कॅरेक्टर निर्माण होतं. म्हणजे मार मी खाल्लाय पण लगेच मी मार खाल्ल्यानंतर दुसरं व्यक्तिमत्व आणतो. म्हणजे मार खाल्लेला गेलं ते मी अगोदरचं जे होतं ते साईडला गेलं, दुसरं व्यक्तिमत्व जगू लागतो. ही आहे मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर. ह्या सगळ्या गोष्टीच्या मागं काहीतरी कारण असतं. मुलाखत आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतरच मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर हे आपल्याला समजून येते. आता आपल्या पण परीक्षेपुरतं काय आहे मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर, एकाधिक व्यक्तिमत्व विकृती. परीक्षेमध्ये काय विचारलं जाऊ शकतं की एक व्यक्ती आहे त्याच्यामध्ये आणखीन एक व्यक्तिमत्व निर्माण झालं तर ती विकृती कुठली, तर मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर. किंवा असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की एकाधिक व्यक्तिमत्व विकृती कशाला म्हणतात, तर मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असं म्हणतात. किंवा परीक्षेमध्ये असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. काय प्रश्न विचारला जाऊ शकतो, MPD म्हणजे काय, हा असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर MPD म्हणजे काय, तर मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणजे एकाधिक व्यक्तिमत्व विकृती, असे सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. मागच्या वेळेस असंच विचारलेलं आहे. एखादी विकृती दिलेली आहे म्हणजे ती एखाद्या विकृतीचं इंग्लिशमध्ये नाव काय आहे आणि ते शॉर्टमध्ये नाव काय असं विचारलं गेलेलं आहे. तर हे झालं मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर बद्दल. आता आपण ह्याच्याबद्दल पाहू, भयगंड दुर्भीती म्हणजे फोबिया. आता भयगंडलाच आणखीन एक नाव आहे दुर्भीती, आणि दुर्भीतीलाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, फोबिया. आता फोबिया काय आहे माहिती आहे का, भयगंड एक प्रकारची भीती.
आता हे सगळं भयगंड पाहण्याच्या अगोदर आपण तुम्हाला एक सांगतो की आता हे जी भयगंड आहे म्हणजे ही काय आहे तर मानस नस विकृती आहे. आणि जी भयगंड म्हणजे दुर्भीती आणि म्हणजे जे फोबिया आहे ती काय आहे मानस नस विकृती आहे. आणि ही काय आहे मज्जा तर मज्जातंतूशी किंवा मज्जा विकृती आहे. आता फोबिया पाहत असताना पहिल्यांदा सर्वप्रथम आपल्याला भयगंड म्हणजे काय महत्त्वाचं असतं. भयगंडालाच इंग्लिश दुसरं नाव आहे दुर्भीती. दुर्भीतीलाच काय म्हणतात फोबिया. आता हे जे काय भयगंड आहे यालाच ही मानस नस विकृती असं सुद्धा म्हटलं जातं. परीक्षेमध्ये सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो की भयगंड ही कोणती विकृती आहे म्हणजे वर्तनात्मक विकृती आहे का मानस नस विकृती आहे किंवा वेगळी विकृती आहे किंवा समायोजनात्मक विकृती आहे. तर ही भयगंड जी आहे ती मानस नस विकृती आहे. आता ह्याला दुसरं नाव आहे दुर्भीती किंवा फोबिया सुद्धा विचारलं जातं. फोबिया ही कुठली विकृती आहे तर ही मानस नस विकृती आहे आणि ही मज्जा संस्थेची म्हणजे मज्जातंतू असतात त्याच्याशी रिलेटेड आहे किंवा भयगंड दुर्भीती किंवा फोबिया याला मज्जा विकृती असं सुद्धा म्हटलं जातं. आता मज्जा विकृती कुठली आहे तर मज्जा विकृती भयगंड आहे. आता ह्या भयगंडामध्ये वेगवेगळे प्रकारचे आहेत. सर्वप्रथम आपण ह्याची व्याख्या पाहू. आता भयगंड दुर्भीती किंवा फोबिया म्हणजे काय माहिती आहे का व्यक्तीला कुठल्याही घटनेशी किंवा कुठल्याही व्यक्तीशी प्राण्याशी वस्तूशी किंवा कुठल्याही घटनेशी अवास्तव अकारण वाटणारी भीती म्हणजे भयगंड. आता भयगंड काय असतं भीती कुठल्याही गोष्टीची भीती वाटू शकते. आता मी इथं थांबलेला आहे मला बसल्या बसल्या ही जमीन खालीच कोसळते की काय किंवा आता इथं थांबल्या माझे पाय तुटू शकतात की काय असं जे मनामध्ये जे वाटू शकतं वाटू लागतं ती आहे भीती. आता बसल्या बसल्या किंवा इथं थांबल्या कोणतं येऊन माझ्या डोक्यामध्ये मारेल किंवा मला मारून जाईल असं जे वाटू लागते ती आहे भयगंड. कुठल्याही गोष्टीचं कारण वाटणारी भीती त्यालाच भयगंड किंवा दुर्भीती असे म्हणतात. त्याला फोबिया असे म्हणतात. आता ह्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. फोबिया हा एका प्रकारचा नाही ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. जे काही आपण मानसिक आरोग्य म्हणजे मानसिक विकृतीमधला जो भयगंड प्रकार पाहत आहोत भयगंडमधले आपण म्हणजे भयगंड किंवा दुर्भीती किंवा फोबिया यालाच किंवा फोबिया असं सुद्धा म्हटलं जातं. आता जी ही आहे DSM जी प्रणाली आहे मी जी म्हटलं होतं ना DSM प्रणाली 4 DSM 4 प्रणाली म्हणजे त्या प्रणालीच्या अंतर्गत ह्या ज्या फोबियाचं असतं किंवा दुर्भीती किंवा फोबिया किंवा भयगंड याचं वर्गीकरण 3 प्रकारामध्ये केलेलं आहे. आता तुम्ही 12वीचं एकदम जुनं पुस्तक पाहिलं मानसशास्त्र तर त्याचं हे दोन प्रकारामध्ये वर्गीकरण केलं होतं कुठल्या सामान्य आणि सामाजिक मध्ये. पण आता जे गेल्या वर्षीचं पुस्तक होतं म्हणजे त्याच्या गेल्या वर्षीचं मागच्या वर्षीच मानसशास्त्राचं 12वीला नवीन पुस्तक आलेलं आहे पण त्याच्या गेल्या वर्षीचं जे पुस्तक होतं त्याच्यामध्ये सुद्धा याचं वर्गीकरण हे 3 प्रकारामध्ये केलेलं आहे. आणि आता तुम्ही जर नेटवर पाहिलं तर नेटवर सुद्धा याचं वर्गीकरण 3 प्रकारामध्ये केलेलं आढळतं. आता हे वर्गीकरण काय असतं DSM ही एक प्रणाली आहे. त्या प्रणालीच्या अंतर्गत मानसिक विकृती म्हणजे काय मानसिक विकृतीचे वेगवेगळे वर्गीकरण केलेलं आहे. त्याच्यामध्ये उपचार केलेला आहे कुठली विकृती काय आहे ते सर्व सांगितलेलं आहे. ते सोडा तर ते आपल्याला तितकंच इथं महत्त्वाचं नाही आहे. पण हे जे काय वर्गीकरण आहे त्या वर्गीकरणामध्ये काय अशा 3 प्रकारात वर्गीकरण आहे. आणि हे जे वर्गीकरण आहे या वर्गीकरणाअंतर्गतच जेवढ्या काही मानसिक विकृती आहेत त्या सर्व येतात. आता सामान्यमध्ये कुठली आहे व्यक्ती आहे प्राणी आहे परिस्थिती आहे साप आहे जागा आहे अंधार आहे. आता व्यक्तिमत्व व्यक्ती म्हणजे काय आहे व्यक्ती संदर्भात वाटणारी भीती ही सामान्यमध्ये येते. प्राण्या संदर्भात वाटणारी भीती सुद्धा ही सामान्यमध्ये येते. परिस्थिती संदर्भात वाटणारी भीती म्हणजे एखादं अचानक जर पाऊस पडायला लागला त्याची सुद्धा भीती असू शकते. विजा गडगडू लागल्या किंवा ढगांचा गडगडाट असं जर वाटू लागलं. ढगांचा गडगडाट असतो का ढगांचा खळखळाट असतो. ढगांचा गडगडाट असतो. ढगांच्या गडगडाटीची सुद्धा भीती वाटू लागते. साप दिसला सापाची भीती साप दिसल्यानंतर चक्कर पडणं अशी जी भीती असते किंवा जागा अनोळखी जागा असेल किंवा एकदमच आपण ह्या जागेवर दुसऱ्या जागेवर गेलो त्या जागेसंदर्भात वाटणारी भीती सामान्यमध्ये येते. अंधारासंदर्भात वाटणारी भीती ही सुद्धा सामान्यमध्ये येते. आता सामाजिकमध्ये काय आहे माहिती आहे का समाजामध्ये वावरत असताना घराच्या बाहेर जे काही सामाजिक वातावरण असतं त्या सामाजिक वातावरणामधलं कुठलाही घटक असू द्या शाळा असू क्लास असू रेल्वे असू बस असू दुकान असू भाजी मंडळ असू थिएटर असू कुठलीही परिस्थिती असू समाजामधले म्हणजे घराच्या बाहेर जे आपण सामाजिक वातावरण आहे त्या सामाजिक वातावरणासंदर्भात वाटणारी भीती ही सामाजिकमध्ये येते. त्याच्यामध्ये काय आहे गोंधळ म्हणजे भाजी मार्केटमध्ये गेले एकदम गोंधळ पाहिला तिथंच गोंधळ पाहून चक्कर येऊन पडणं घाबरल्यासारखं होणं कावरा बावरा होणं हे कशामध्ये येतं सामाजिकमध्ये येतं. तर बाहेर जाणं घराच्या बाहेर जाणं ही भीती सुद्धा आहे. ही कशा संदर्भात आहे
सामाजिक मध्ये येते. आता एक राधिका आपटेचा पिक्चर होता फोबिया, त्याच्यामध्ये तिला सुद्धा एक विकृती होती. कुठली विकृती होती? घराच्या बाहेर पडणं विकृती. ती विकृती कुठली होती? सामाजिक विकृती होती. तिला जी विकृती होती ती सामाजिक विकृती होती, पण तिला जी त्याच्यामध्ये सामाजिक विकृतीमध्येच वेगवेगळे प्रकार आहेत. ते वेगवेगळे प्रकार कुठले होते? सामाजिक विकृतीमध्येच आणखीन एक प्रकार होता. तिला जी फोबिया होता तो फोबिया कुठला होता? सूर्यप्रकाशाचा फोबिया होता. म्हणजे घराच्या बाहेर सूर्याची किरण तिला जर दिसली तर ती चक्कर येऊन पडत होते, कावरा बावरा होते, ते गोंधळून जात होते, तिला काहीच कळत नव्हतं. ती घरामध्ये कोंडून राहत होती, घराच्या बाहेरच पडत नव्हती, सूर्यप्रकाशापासून लांब राहत होती. एकदम प्रकाश पडला तर ती कावरा बावरा होत होती. राधिका आपटेचा पिक्चर आहे फोबिया, तो पहा. तर फोबियामध्ये तिला किती प्रकारचा मानसिक ताण होतो, त्याच्यानंतर शारीरिक ताण सुद्धा होतो. नंतर काय काय घटना तिच्यासोबत घडतात ते त्या फोबिया म्हणजे राधिका आपटेचा जो फोबिया पिक्चर आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तिला जी विकृती होती ती विकृती कुठली होती? सामाजिक विकृती होती. काय काय सामाजिक विकृतीमध्ये? गोंधळ, बाहेर न जाणे, सुई इंजेक्शन. आता काय काय जणांना सुई टुचली तर ते घळघळा रडायला लागतात. काय काय जण तर इंजेक्शनला इतके घाबरतात की विचार करायची गोष्ट नाही. अहो, इंजेक्शन एक साधी गोष्ट आहे, त्या इंजेक्शनला इतकं घाबरतात. आत्ताच मागं आपलं कोरोना काळ होता, त्या कोरोना काळामध्ये लस चालू होती. लस देत असताना इंजेक्शन टोचताना नको नको तसले व्हिडिओ व्हायरल झाले. अहो, मोठे ना मोठे माणसं ते सुईची इंजेक्शन घेताना रडत होते, नाही तसले आवाज काढत होते. ती जी आहे ती कशामधली विकृती येते? तर सामाजिक विकृती आहे. जी काय DSM जी प्रणाली आहे त्या प्रणाली अंतर्गत सामान्य, सामाजिक. आता सामान्य पाहिलं, सामाजिक पाहिलं, आता राहतो ॲगोराफोबिया. आता ॲगोराफोबिया काय आहे? तर सरळ ढोबळ मानाने सांगायचं झालं तर खुल्या जागांची भीती. आता कसं आहे, एकदम मोकळं पटांगण आहे, ग्राउंड आहे, त्या ग्राउंडवर गेलो तर त्या एवढं मोठं ग्राउंड पाहून ते ग्राउंड म्हणजे एक समुद्र म्हणजे कसा? रेतीला समुद्र, तिथं पाणी नाही असा समुद्र वाटणे, किंवा त्या ग्राउंडवर एकदम भलं मोठं वाळवंट वाटणे, अशी जी वाटते ती खुल्या जागांची भीती, किंवा उघड्या जागांची भीती, किंवा अनोळखी जागांची भीती. आता तुम्ही प्रवास करत आहात, प्रवास करताना अचानकच दुसऱ्या गल्लीमध्ये गेलात, त्या गल्लीचं तुम्हाला काही नॉलेज नाही आहे, किंवा दुसऱ्या शहरामध्ये गेलात, त्या शहराचं काही नाही, त्या शहराची भीती वाटणं म्हणजे कशामध्ये येतं? तर ते ॲगोराफोबियामध्ये येतं. अशा प्रकारचं 3 प्रकारचं वर्गीकरण केलेलं आहे. आता ह्याच्या अंतर्गत आणखीन वेगवेगळे फोबिया आहेत. ते फोबिया कुठले आहेत ते आता आपण पाहू. हे वर्गीकरण तुम्हाला समजलेलं असेल. भयगंड, दुर्भीती, किंवा यालाच फोबिया असं म्हणतात. फोबिया असं सुद्धा लिहितात आणि फोबिया असं सुद्धा लिहिलं जातं. स्पेलिंग मिस्टेक आहे असं म्हणू नका. बऱ्याच पुस्तकामध्ये फोबियाची स्पेलिंग अशी दिलेली आहे, काही पुस्तकामध्ये अशी दिलेली आहे. दोन्ही प्रकारे सुद्धा लिहिलं जातं. आता त्याच्यामध्ये DSM ची प्रणाली आहे. DSM 4 ह्या प्रणालीमध्ये सामान्य, सामाजिक आणि ॲगोराफोबिया असं वर्णन केलं जातं. सामान्यमध्ये काय आहे? व्यक्ती, प्राणी, परिस्थिती, जागा, अंधार ह्याच्या अंतर्गत ज्या विकृती येतात त्या सामान्यमध्ये येतात. सामाजिकमध्ये काय? गोंधळ, बाहेर न जाणे, सुई इंजेक्शन ह्याच्या अंतर्गत ज्या विकृती येतात त्या सामाजिकमध्ये येतात. आणि ॲगोराफोबियामध्ये काय येतात? खुल्या जागांची भीती, किंवा उघड्या जागांची भीती, किंवा अनोळखी जागांची भीती, हे ॲगोराफोबियामध्ये येतं. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे फोबिया कोणते आहेत ते आता आपण पाहू. आता आपण इतक्या वेळ पाहिलं होतं मानसशास्त्रामधलं जे मानसिक आरोग्य घटक आहे, त्या मानसिक आरोग्यामधला घटक होता मानसिक आरोग्यामध्येच मानसिक विकृती हा चॅप्टर होता. त्याच्यामध्ये आपण मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर पाहिले, त्याच्यामध्ये एकदम व्यवस्थितपणे पाहिले. त्यानंतर भयगंड म्हणजे काय? भयगंडाची व्याख्या पाहिली. भयगंडाला दुर्भीती असे म्हणतात, त्यालाच फोबिया सुद्धा असं म्हणतात इंग्लिशमध्ये. त्याच्यानंतर हे सामान्य, सामाजिक आणि तिसरा जो प्रकार होता तो पाहिला. त्याच्यामध्ये काय काय घटक येते, ते कुठले येतात ते सगळं पाहिलं. आता जो आहे ह्याच्या अंतर्गत ज्या वेगवेगळ्या फोबिया आहेत ते फोबिया आता आपण पाहणार आहोत. आता हे फोबिया पाहणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकाला कुठला ना कुठला फोबिया असतो. आता तो फोबिया कुणाला कोणता असतो तो ओळखायचा असतो. आता सरळ काय काय जणांना कशाचे फोबिया असतात. काय काय जण झुरळ पाहिल्यानंतर ते चक्कर येऊन पडतात, किंवा जोरजोराने किंचाळायला लागतात. काही जण पाल बघितले ते पालीला भितात. हे फोबियाचे प्रकार आहेत. अहो, काही जण जर असे आहेत ते मुंगी पाहिलं किंवा डास जरी पाहिलं तर ते पाहिल्यानंतर सुद्धा त्यांना भीती वाटते. ते अँटफोबियामध्ये येतं. म्हणजे ते प्राण्यासंदर्भात म्हणजे मुंग्या संदर्भात किंवा जे काही कीटक आहेत त्याच्या संदर्भात फोबिया असतो, तो अँटफोबिया असतात. ते जाऊ द्या, ते ते आपण नंतर पाहू. पण आता जे फोबिया पाहणार आहोत तो ॲक्रोफोबिया. आता तुम्ही म्हणताल सर तुम्ही आता अगोदरच लिहून ठेवला म्हणजे तुम्हाला फोबिया पाठ नसतील, हे तुम्हाला नाव उच्चारायला येत नसतील, तुम्ही लक्षात राहत नसेल म्हणून ते अगोदर इथं लिहून ठेवलेलं आहे. तसं काही नाही आहे. हे अगोदर का लिहून ठेवलेलं आहे? कारण जर आता असं तुम्हाला बोलत जर हे तर लिहायला लागलो तर लिहिण्याचा तेवढाच वेळ जाईल
आणि लिहित असताना असं जे एकदम व्यवस्थितपणे लिहिलेलं आहे ते बोलत बोलत तेवढं व्यवस्थितपणे लिहिता येणार नाही आणि तो वेळसुद्धा जास्त जाईल. त्या दृष्टिकोनातून हे अगोदर लिहून मग तुम्हाला सांगत आहे. आता जो आपण पहिला फोबिया पाहणार आहोत तो काय आहे, ॲक्रोफोबिया. आता ॲक्रोफोबिया काय आहे तर उंच जागेची भीती. मग आम्ही जर उदाहरण सांगितलं होतं टेबलवर थांबा किंवा गाडीहून सुद्धा असं वरती बघितलं किंवा एकदम खाली बघितलं तर ते भीती वाटणं, उंच जागेची भीती. उंच काही नसतं, उंची ॲक्च्युअल काही नसते पण उंचीची भीती वाटते. आता तुम्ही तिसऱ्या मजल्यावर जाऊन खाली जर बघितलं, त्या माणसाला जर कुठला ॲक्रोफोबिया जर असेल तर तिसऱ्या मजल्यावर जर एकदम खाली बघितलं तर तो जागेवरच चक्कर येऊन पडतो, घाबरायला लागतो, काहीही बडबड करायला लागतो, त्याचा मानसिक संतुलन ढासळायला लागतो. तो झाला ॲक्रोफोबिया. आता तो स्टूलवर जरी उभा राहून खाली जर बघितला तर तो चक्कर येऊन पडतो, तो झाला ॲक्रोफोबिया म्हणजेच उंच जागेची भीती. आता हा ॲक्रोफोबिया लक्षात ठेवायचा कसं, हे ट्रिक्स आहे. ट्रिक्स कशी आहे, आता ॲक्रोफोबिया मधला काय आहे, क्रो. क्रो म्हणजे काय, कावळा. आता क्रो म्हणजे कावळा. कावळा काय घरात उडत नसतो, कावळा बाहेर असतो. आणि कावळा कुठं असतो, हवेत असतो. कशावर असतो, उंचीवर असतो. कावळा कुठं असतो, उंचीवर असतो. उंचीवर असतो म्हणून उंच जागेची भीती. म्हणजे ॲक्रोफोबिया हा उंच जागेची भीती याच्याशी संदर्भात असणारा भयगंड किंवा फोबिया आहे. लक्षात कसं ठेवायचं, ॲक्रोफोबिया क्रोवरून लक्षात ठेवायचं. क्रो कुठं असतो, उंच जागेत असतो. असं म्हणायचं नाही की कावळा झाडावर सुद्धा बसतो, आपला तो कावळा असतो घरामध्ये सुद्धा येतो, वट्ट्यावर सुद्धा येतो, वरांड्यामध्ये सुद्धा येतो, तसं नाही. कावळा हा उंच जागेवर उडत असतो म्हणून ॲक्रोफोबिया हा उंच जागेची भीती. आता दुसरा आहे, कुठला आहे दुसरा, क्लॉस्ट्रोफोबिया. आता काय आहे क्लॉस्ट्रोफोबिया म्हणजे काय, बंद जागेची भीती. आता हे सुद्धा लक्षात ठेवायला सोपं आहे. क्लॉस्ट्रोफोबिया म्हणजे बंद जागेची भीती. आता क्लॉस्ट्रोफोबिया हे काय पाहणार आहोत ते सांगतो व्यवस्थितपणे. पण काय आहे इथं, क्लास, क्लॉ वाचायचं नाही, क्लॉस्ट्रोफोबिया आहे पण ह्याला काय वाचायचं, क्लास. क्लास कुठं असतो, क्लास असा आपला उघड्यावर असतो का, नाही, बंद जागेमध्ये 4 दरवाजाच्या भिंतीमध्ये असतात. आता कसे क्लासवाले पैसे घेऊन शिकवत असतात, असं उघड्यावर शिकवतात का, फुकट शिकवतात का, कुणाला पण नाही ना. क्लास हा बंद जागेमध्ये असतो. आता म्हणचाल काही लेक्चर तर आता ऑनलाईन चालू आहेत, आम्ही घरी बसून शिकू शकतो. नाही, आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. म्हणून क्लॉस्ट्रोफोबिया हा बंद जागेची भीती याच्याशी संदर्भात आहे. आता बंद जागेची भीती म्हणजे कसं, जर एखादी जागा आहे किंवा एखादं रूम आहे, तर समजा एखाद्या व्यक्तीला चावी दिली, जा वरच्या रूममध्ये जाऊन काहीतरी घेऊन ये. त्याला जर क्लॉस्ट्रोफोबिया असेल तर तो कधीही एकटा वरच्या रूममध्ये जाणार नाही, कारण वरची रूम ही लॉक असते. त्याला तुम्ही चावी दिलेला आहात, कुलूप उघडायला सांगितलेलं आहे, कुलूप उघडून त्याला दरवाजा उघडून मध्ये जायचं आहे. त्यातल्या त्यात जर तुम्ही त्याला रात्री जर चावी दिली, वरच्या रूममधून काय जर आणायला सांगितलं, त्याचे फेफऱ्या गुल होतात, त्याच्या पत्त्या गुल होतात, ते येण्यासारखं वागू लागतो. क्लॉस्ट्रोफोबिया तसा आहे, म्हणजे बंद जागेची भीती. एखादी बंदिस्त जागा आहे, त्या बंदिस्त जागेमध्ये त्याला जायला सांगितलं तर तो भीतो. आता समजा सिनेमा हॉल आहे, त्या सिनेमा हॉलमध्ये सुद्धा त्या व्यक्तीला जायला भीती वाटते. बंद आहे, बंदिस्त आहे, दरवाजे आहेत, आजूबाजूला बंद आहे, असं मोकळं नाही. त्या मोकळ्या जागेमध्ये वाटणारी भीती वेगळी, पण बंदिस्त जागी किंवा बंद जागेमध्ये वाटणारी भीती कशामध्ये, ते क्लॉस्ट्रोफोबिया. आता क्लॉस्ट्रोफोबिया म्हणजे बंद जागेची भीती हा झाला. कसं लक्षात ठेवायचं, क्लॉस लक्षात ठेवायचं. क्लास काय आहे, बंद जागेत असतो म्हणून बंद जागेची भीती. त्याच्यानंतरचं काय आहे, ॲक्वाफोबिया. सरळ आहे, नावात असं आहे. ॲक्वा म्हणजे पाणी, पाण्यासंदर्भात वाटणारी भीती म्हणजे पाण्याची भीती. आता संपूर्ण मानसशास्त्र सिलेबस सांगताना मी बोर्डावर समजून सांगताना त्यावेळेसच सांगितलं होतं की वेगवेगळे फोबिया आहेत. त्या फोबियामध्ये मी तुम्हाला ॲक्वाफोबिया म्हणजे पाण्याची भीती सुद्धा सांगितलं होतं. कशी भीती, पाण्याचा ग्लास आहे, पाण्याचा ग्लास त्याला पाणी प्यायला दिलं, एकदम त्यानं पाण्यात बघितलं तर ते पाणी त्याला समुद्रासारखं वाटतं, ती झाली पाण्याची भीती किंवा ती झाली ॲक्वाफोबिया. किंवा त्या व्यक्तीला पोहायला जायला सांगा, पोहायला जात नाही, तो पाणी बघूनच चक्कर येऊन पडतो, त्याला वेगवेगळे विचार येतात, तो घाबरून जातो, घाम यायला लागतो, हृदय धडधड करू लागतो, ती झाली पाण्याची भीती म्हणजे ॲक्वाफोबिया, पाण्याची भीती. आता एक फरशी आहे, त्या फरशीवर जर पाणी पडलं, ते पाणी जर त्याला दिसलं तर तो सुद्धा तिथं घाबरतो. ॲक्वाफोबिया म्हणजे पाणी कुठं का पाणी दिसू त्यालाची भीती वाटते, ती पाण्यासंदर्भात वाटणारी भीती म्हणजे ॲक्वाफोबिया. हे काय लक्षात ठेवायचं, तेवढंही नाही. पहिलं काय पाहिलं होतं आपण, ॲक्रोफोबिया. ॲक्रोफोबिया म्हणजे उंच जागेची भीती. कशाला लक्षात ठेवायचं, क्रोवरून. क्रो म्हणजे कावळा उंच जागेत उडत असतो म्हणून उंच जागेची भीती. क्लॉस्ट्रोफोबिया, आता क्लॉस्ट्रोफोबिया काय, क्लासवरून लक्षात ठेवायचं, बंद जागेची भीती, क्लास बंद जागेमध्ये असतो. ॲक्वाफोबिया हा तर पाण्याच्या ॲक्वावरूनच लक्षात राहतो, बंद पाण्याची भीती. आता इनोफोबिया काय आहे माहिती आहे का,
नवख्या अपरिचित व्यक्तींची भीती. म्हणजे आता बघा, लहान मूल जर असेल, लहान असताना की 5-6 महिन्याचा असेल, 8-9 महिन्याचा असेल, वर्षभराचा असेल, नवीन माणसाकडे जात नाही. जातं का नाही? आपले जे परिचित माणसं आहेत त्याच माणसाकडे जातो. पण हा इनोफोबिया कसा आहे माहिती आहे का? लहान व्यक्तींशी संदर्भात नाही, आपल्यासारख्या चांगल्या धष्टपुष्ट माणसांशी संदर्भात आहे. म्हणजे कसं, एखादी व्यक्ती आहे, घराच्या बाहेर जातच नाही, घराच्या बाहेर गेलं तर कुठली समाजामधल्या ज्या व्यक्ती आहेत, कोणीही असो, आता दुकानात गेलं तर त्या दुकानदाराला बोलणार नाहीत, काय पाहिजे ते चिठ्ठीवर लिहिणार, त्या चिठ्ठीवरलं त्याला सांगणार, ते घेणार आणि गपचूप येणार. कुठल्याही अनोळखी माणसाला बोलण्यासाठी वाटणारी भीती. किंवा शाळेमध्ये जर गेलं, शाळेमध्ये मित्रमैत्रिणी असतात, पण अशा व्यक्तींना मित्रमैत्रिणी नसतात, ते मित्रांनाही बोलत नसतात, मित्र करूनही घेत नसतात, मैत्रिणी तर लांबच राहिली, ती गोष्टच वेगळी राहिली. सामान्य माणूस सुद्धा मुलींना भ्यायला भेटतो. तो हा जो इनोफोबिया झालेला असतो तो तर मुलींना बोलायचा वादच राहिला, लांबच राहिला. इनोफोबिया काय आहे? जे अपरिचित व्यक्ती आहेत, अनोळखी आहेत, त्या व्यक्तींना बोलण्याची वाटणारी भीती किंवा त्यांच्याशी मैत्री करण्याची वाटणारी भीती. नवख्या अपरिचित व्यक्तींची भीती. अशा व्यक्तींना समाजामध्ये जगताना खूप प्रॉब्लेमला फेस करावं लागतं. आता हे तर लक्षात कसं ठेवायचं? इनोफोबिया, नोवरून लक्षात ठेवायचं. नो म्हणजे न्यू करायचं आपण इथं, न्यू म्हणजे न्यू पर्सनबद्दल वाटणारी भीती, नवख्या अपरिचित व्यक्तींबद्दल वाटणारी भीती म्हणजे कशामध्ये ते इनोफोबिया. आता त्यानंतर कुठला आहे? झूफोबिया. सगळ्यात महत्त्वाचा घटक, सगळ्यांच्या आवडतीचा घटक. पालीला भिणं, झुरळांना भिणं. झुरळ उडालं तर तिथं चक्कर येऊन पेणं, म्हणजे तिथं चक्कर येऊन पडणं. आता झुरळ उडालं तर त्याला डायनासोर उडाल्यासारखा वाटतो किंवा असा मोठा कुठला तरी पक्षी उडाल्यासारखा आणि वाटतो आणि तो पक्षी येऊन आपल्याला खाऊन टाकतो असं वाटतं. झुरळ बघितल्या थाथैया करणं, असं हा झुरळ बघण्याचा किंवा जो प्राण्यांसंदर्भात वाटणारा फोबिया असतो तो महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. पालीला बघितलं तर दंदना घराच्या बाहेर पळून जातात. झुरळाला बघितलं तर जोरात वळतात. उंदराला बघितलं तर ते सुद्धा घाबरतात. आता हे जे काय झुरळाला पाहणं, उंदराला पाहणं, त्याच्यातून वेगवेगळे प्राणी आहेत त्याच्या संदर्भात वाटणाऱ्या भीतीमध्ये जे येतं ते झूफोबिया येतं. म्हणजे प्राण्यांसंदर्भात वाटणारी भीती म्हणजे प्राण्यांची भीती. पण आता हे प्रत्येक प्राणी वेगवेगळे आहेत, प्रत्येक प्राण्यांबद्दल वाटणारा फोबिया वेगवेगळा आहे. पण एकंदरीत त्यांना पाहायला गेलं तर झूफोबियामध्ये येतं म्हणजे प्राण्यांशी वाटणारी भीती. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुम्ही विचार करू सुद्धा शकणार नाही की अशा घटकाबद्दल सुद्धा भीती वाटते. कसा विचार करा बरं? तर समजा फुलपाखरू आहे, फुलपाखरू छान किती दिसते फुलपाखरू, हे गाणं ऐकलं असेल तुम्ही. त्या पिक्चरमधलं फुलपाखरू ते फुलपाखरू नाही, हे वेगळं फुलपाखरू जे फुलांवर बसतं, हवेमध्ये उडतं, मस्त इकडून तिकडून येतं. वेगवेगळ्या प्रकारचे फुलपाखरू असतात जे फुलांवर बसतं, ते फुलपाखरू. त्या फुलपाखरूंबद्दल सुद्धा मनामध्ये भीती वाटते. असं विचार करू शकता का? फुलपाखरांबद्दल कशी भीती वाटू शकते? फुलपाखरांना काय भ्यायचं? पण नाही, फुलपाखरांसंदर्भात सुद्धा वाटणारी भीती आहे, ती सुद्धा फोबियामध्ये येते. आता तुम्हाला सांगितलेलं आहे फुलपाखरांसंदर्भात वाटणारी भीती हा कोणता फोबिया आहे हे तुम्ही हुडकून काढायचं. हे तुम्हाला होमवर्क दिलेलं आहे. मी एवढं सांगितलेलं आहे, 5 फोबिया सांगितलेले आहेत. त्याच्या अगोदर सामान्य आणि सामाजिक सांगितलेलं आहे. फोबिया म्हणजे काय ते सर्व सांगितलेलं आहे. आणखीन भरपूर आहेत. फक्त आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक छोटासा होमवर्क आहे. कुठला आहे? फुलपाखरांसंदर्भात वाटणारी भीती कोणता फोबिया आहे एवढं फक्त हुडकून काढायचं, कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. तर हे झालं. आज आपण काय पाहिलं होतं? ॲक्रोफोबिया. आता ॲक्रोफोबिया म्हणजे काय? उंच जागेची भीती. कसं लक्षात ठेवायचं? क्रो म्हणजे कावळा उंचीवर उडत असतो म्हणून उंच जागेची भीती. क्लास्ट्रोफोबिया म्हणजे काय? बंद जागेची भीती. क्लास बंद जागेमध्ये असतो तर क्लासवरून लक्षात ठेवायचं, बंद जागेची भीती. ॲक्वाफोबिया म्हणजे पाण्याची भीती. तर पाण्याचं लक्षात येतं, ॲक्वा म्हणजे पाणी असतं. इनोफोबिया म्हणजे नव्या अपरिचित व्यक्तींची वाटणारी भीती. झूफोबिया म्हणजे झूवरून तर सरळ येतं पाण्याची भीती. आता तुम्हाला काय होमवर्क दिलेला आहे? फुलपाखरासंदर्भात वाटणारी भीती हा कोणता फोबिया आहे ते तुम्हाला हुडकून काढायचं आहे. आणि हा आणखीन एक सर्वात महत्त्वाचा, आता माझं अक्षर खराब आहे, भंगार आहे, माहिती आहे. अक्षर ओळखू येत नाही मला, माहिती आहे. काय जणाला तर माझं अक्षर ओळखूच येत नाही. कधी माझं अक्षर मला सुद्धा ओळखू येत नाही. तरी सुद्धा असलं भंगार अक्षर असताना सुद्धा मी बोर्डावर लिहितोय, बोर्डावर लिहून समजून सांगतोय, नोट्सचे व्हिडिओ सुद्धा करतोय. बरं समजा जर मी माझ्या अक्षरासंदर्भात जर
असा मनामध्ये विचार केला असता की माझा अक्षर लयच भंगार आहे, माझ्या अक्षराचा काहीच उपयोग नाही, कशाला मी माझं असलं थर्ड क्लास अक्षर सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला दाखवू, सगळ्यांना दाखवू, पब्लिक करू, जर ह्याच्या संदर्भात जर मी भीती केली असती तर मी आज तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो असतो का, माझं म्हणणं व्यवस्थितपणे मांडू शकलो असतो का, नाही. म्हणून जे काय आपल्या मनामध्ये भय आहे, भीती आहे, ते भय भीती काढून टाकायची, काही फरक पडत नाही हो. आपण आपलं म्हणणं व्यवस्थितपणे सांगू शकतोय ना, बस. अक्षर डझंट मॅटर, हँड रायटिंग मॅटर करत नाही आहे, माहिती व्यवस्थितपर्यंत पोचती आहे, बस. आता जर मी ह्याच्या संदर्भात मनामध्ये भीती निर्माण केली असती, माझं अक्षर खराबच आहे असा जर पूर्वग्रह मनामध्ये निर्माण केला असता तर मी TETची माहिती आत्ता पण कधी तुम्हाला देऊ शकलो नसतो, मी अल्पित राहिलो असतो, तुमच्यासमोर आलो नसतो, समाज माध्यमांसमोर आलो नसतो, पब्लिक झालो नसतो. ह्या गोष्टी आहेत, जे आहे ते आहे, ॲक्सेप्ट करायचं, स्वीकार केल्यानंतर आपल्या मनातली जी भीती निर्माण झालेली असते ती निघून जाते. त्यासाठी जे आहे ते स्वीकारायचं, त्याच्यातच समाधान मानायचं, त्याच्यातून काहीतरी सुधारणा होते का ते पाहायचं. आता हे जे काय अक्षरासंदर्भात वाटणारी भीती आहे, आता हा डिसऑर्डरमध्येच येतो. आता आणखीन एक डिसऑर्डर आहे, तो आपण नोट्सच्या स्वरूपात सुद्धा पाहणार आहोत आणि असं सुद्धा पाहणार आहोत. तो वेगळ्या प्रकारचा डिसऑर्डर आहे, ते सुद्धा पाहणार आहोत. फक्त व्यवस्थितपणे जे काही व्हिडिओ सांगत आहे, नोट्स सांगत आहे, नोट्स देत आहे, ते पहा, ऐका. असं एकदम मनोरंजनात्मक व्हिडिओ आहेत हे सगळे. खूप सारे व्हिडिओ आहेत, खूप सारे डिसऑर्डर आहेत, खूप सारे मानसनस विकृत्या आहेत, व्यक्तिमत्व विकृत्या आहेत, अशा भरपूर विकृत्या आहेत आणि फोबिया आहेत. ते आपण कधी ऐकले नसते, पाहिले नसतात. पाहायला सुरुवात केली, ऐकायला सुरुवात केली ना, मनोरंजनसुद्धा होतं, माहितीसुद्धा भेटते आणि नॉलेजसुद्धा वाढते. बस एवढंच सांगायचं आहे. जे काय असेल ते स्वीकारा, भीती वाटायची गरज नाही आहे. परीक्षा आज ना उद्या होईल, त्यात काय वाद नाही आहे. फक्त आपण तयार राहिला पाहिजे आणि जे काही आहे ते स्वीकारा, बस. तर बस आजच्या या व्हिडिओमध्ये एवढे फोबिया ठीक आहेत. पुढल्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे फोबिया पाहूत. असे फोबिया आहेत की आपण कधी विचारसुद्धा करू शकत नाहीत. आता फोबिया असतात, आपल्याला माहिती आहे, भीती वाटते, ह्याला भीती वाटते, वेगवेगळ्या प्रकारची भीती वाटू शकते, पण त्याला कोणता फोबिया आहे त्याचं नाव माहिती नसतं. इंग्लिशमधले नाव वेगळे असतात, तेच परीक्षेला विचारले जातात. ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू. तत्पूर्वी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर नक्की करा आणि आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, फ्रीमध्ये आहे. आता मी एवढं ओरडू सांगतोय, एवढं माझा अभ्यास सोडून सांगतोय, मला याच्यात काय फायदा आहे का नाही आहे. मला जे येते तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तुमचं काम आहे व्हिडिओ पाहणं, लाईक करणं, अभ्यास करणं, फक्त व्हिडिओ शेअर करा, बस, काही नाही. आणि हे जे काय आहे ते फक्त लक्षात ठेवायच्या गोष्टी आहेत. आता हे रट्टा मारायच्या गोष्टी नाही. ज्या रट्टा मारायच्या गोष्टी आहेत त्या आपण नोट्समध्ये पाहणार आहोत, पण जे समजून घ्यायच्या गोष्टी आहेत ते समजून घेणार आहोत. म्हणजे समजून घेतल्यानंतर कायमस्वरूपी लक्षात राहतात. आता हे एकदम ट्रिक्सनुसार सांगितलेलं आहे, कुठल्या शब्दानुसार आपल्याला कुठला फोबिया लक्षात ठेवता येते हे सांगितलेलं आहे. हे 7-8 फोबिया झालेले आहेत. आता पुढल्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच्यापेक्षा आणखीन वेगळे फोबिया पाहणार आहोत.